रक्षण करतोय. प्रत्येक नागरिक आज शिवनामात मग्न आहे. का सुरे? कारण ज्याच्यामुळं जीवनाच्या ठिकाणी सुख समाधान प्राप्त होत आहे तोच म्हणजे आमचा आराध्य दैवत शंभू महादेव, ज्याच्या आम्ही एकनिष्ठेने भक्ती करतो आहोत. या अवंतीच्या ठिकाणी राजकर्ता म्हणून न्यायशास्त्री विराजित झालो आहोत. या तमाम जनतेला न्यायदान करण्यासाठी तत्पर झालो आहे. पण परमेश्वरा, न्यायदान करत असताना आमचं आद्य कर्तव्य कोणतं असेल तर देवा क्षणभर का होईना तुझं नामस्मरण करावं म्हणून देवा आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. पाहते माझ्या काय खातोय आम्ही मुखात शोभत नाहीये. राजाराम कोंडूरकर यांनी कलाकारांचा गौरव करण्यासाठी कोंबडे 100 रुपयांचा पारितोषिक कोंडूरकरांचे भरपूर आभार मानून तवा नाटककारच्या आशीर्वादाने गणेशाला वंदन देऊन दत्तमोहनचे लिहून वरांत दशा नाट्य मंडळाच्या पारितोषिकाचा स्वीकार. काय चुकलंय? आयुष्य संपलं आमचे जावई सुखरूप आहेत ना? आमचे जावई पण अगं तुझा नवरा काशी नरेश. नरेश कोण? जावई कोण आणि नवरा कोण? जावई नाही तो भिकारी, भिकारी. हा शांत राहा. कशाला? काय म्हणतेस? अगं स्वतःच्या नवऱ्याला एका राजकर्त्याला कोणी भिकारी म्हणतो? नवरा होता आता तो भिकारी झाला. तो राहू राहूशी संघर्ष केला त्यानं आणि राहूशी संघर्ष केल्यामुळं त्या राहूला त्याला देशोधडीला लावलं. हिरे माणिक मोती राजगिरी राजवैभव सारा लुटून दिलं आणि याला भिकारी बनविलं. पण वाट तरीच होता. पण साधं पाहिजे सुद्धा नाही राहू बाबा. टाकू नको. अगं एका पत्नीचं कर्तव्य आपला नवरा कसाही असू दे, अगं लुळा पांगडा आंधळा कसाही तरी असला, हे पत्नीचं कर्तव्य अगं स्वतःच्या नवऱ्याची चरण सेवा करणं. कोणी मी करावी इतरांनी करावी. लहानपणापासून आतापर्यंत श्रीमंतीच्या डोलच्या डोलाला डोलत आले. ते आता त्या भिकाऱ्याबरोबर हाती भिक्षा मागं ठेवून त्या जनाच्या समोर भेट मागू. मी काय करणार नाही. इथं जी आज आली ना ती कायमची त्या राज्याचा त्याग करून आली. आता इथून चालायचं नाही. आयुष्यभर मरेपर्यंत इथंच राहणार. इथंच राहणार. अगं ज्यावेळी कन्येचं लग्न होतं त्याच वेळी अगं ती कन्या बापाला
अगं पाहुण्या समान असते. चला पाहुणे तुला यायचं नसेल तर एक पाहुणी म्हणून इथे येऊ पाहुणे शकते. कुणाला म्हणताय? या राज्यावर अधिकार जेवढा तुमचा आहे ना तेवढाच अधिकार माझा आहे. अधिकार? म्हणून सांगते कायमची त्याला सोडून इथं आली बऱ्या बोलानं या राज्यात मला ठेवा, नाहीतर कसं आहे राज्य बिळवावं ना या प्रत्येक गोष्टीची कल्पना या रागिणीला आहे. आणि तू बोलते, मी बोलते माझी बाळ बोलते. मी बोलते. तिचा तो जो हट्ट होता तो हट्ट पुरवण्यासाठी तत्पर झालो. उपकार केला माझ्यावर, माझ्या हट्ट पूर्वीला काही उपकार केला माझ्यावर. सांगता येते मला. शाबास बा. हा. सोमलीच केले आमची कन्या. हा. अगं आजपर्यंत जे जे तुझा संस्कार केले, अगं सारे संस्कार अगं मातीला मिळवले. अगं याच्यापेक्षा एका तगडावर संस्कार केले असते तर शेवट तगडाला एक पाजर फुटला असता.